मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीधी बात नो बकवास. आज मी अंबड या ठिकाणी आलो आहे आणि बजाज सरांचा हा प्लॉट आहे. तर यांच्या प्लॉटवर गाडेकर सरही आले होते. त्यांचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर आपण बोलूयात. बजाज सरांचा परिचय आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतला, तरी सर तुमचा परिचय द्या. माझं नाव गुरुमुख श्यामलाल बजाज, राहणार अंबड. यांचा बरोबर. ही माझी 11 एकर शेती आहे. माझ्याकडे 1 एकर मी आता शेवगा लावलेला आहे आणि अजून 2 एकर शेवगा लावण्याचे आहे. त्यासाठी मी सरांना विनंती केली, मार्गदर्शनासाठी सर भेटायला आले. यांचा ऑलरेडी प्लॉट आहे, तो प्लॉटही पाहिला आणि मार्गदर्शन सुद्धा केलं. आणि त्यांचे सुपुत्र आहे त्या ठिकाणी प्रेम सर. परिचय द्या. माझं नाव प्रेम गुरुमुख बजाज. सरला आम्ही विनंती केली ती सर आज टाईम काढून आमच्यासाठी आले. सरचं त्यासाठी धन्यवाद. पुढचं मार्गदर्शन सर आपल्याला देतील. आणि मी इथे येणार म्हणून बरेच लोक आले होते, त्यांचे पण गाडेकर सर आहेत. सर तुमचा काय प्रश्न होता आता? माझा प्रश्न हेच आहे की समजा शेंगा लागल्यात नंतर लाल होते आणि लाल ती पडतात. गळती होती, त्याला लाल पाड्यामुळे मार्केटमध्ये भाव भेटत नाही. बरोबर. आता बऱ्याच शेवगा शेतकऱ्यांचे फोन सुद्धा मला आले होते की सर शेंगा लाल पडत आहेत. आणि आता हा जानेवारी महिना चालू आहे. नोव्हेंबर पासून जी थंडी चालू झाली, डिसेंबर नंतर नोव्हेंबर डिसेंबर, आता जानेवारीमध्ये थंडी जराशी वाढली आहे. तर या वातावरणामध्ये शेंगा ह्या लाल होतातच. जेव्हा फुलातून सेटिंग होऊन शेंग बाहेर पडते तेव्हा ती लालसर दिसते आपल्याला. आणि लाल शेंगा होतात हे वातावरण, मेजरली वातावरण हे कारण आहे. या सीझनमध्ये थोड्या शेंगा लाल होणारच आहेत. त्यामुळे जशी शेंग मोठी होईल तशी ती हिरवीगार होणार आहे. जसे तिचे पीळ सुटत जातील तशी ती हिरवीगार होणार आहे. पण लाल शेंगाचं प्रमाण खूपच जास्त असेल तर या ठिकाणी आपण असं अजम्पशन करतो की 2 गोष्टीचा त्याच्यावर अटॅक असणार आहे. बॅक्टेरिया किंवा थोडे मायक्रो ऑर्गॅनिझम आणि बॅक्टेरिया आणि बुरशी, फंगस आणि बॅक्टेरिया, असा अटॅक असण्याचे चान्सेस सुद्धा असतात या वातावरणामुळे. कारण सकाळी धुई असते, धुईचं पाणी त्याच्यावर जमतं, त्याच्यामुळे सुद्धा हा अटॅक होऊ शकतो. हां, तर या ठिकाणी काय करा मग, एक बुरशीनाशक घ्या आणि एक अँटीबायोटिक घ्या. त्याच्यामध्ये कासूबी एक ब्रँड आहे, धनुकाचा आहे. कासूबी म्हणजे KASU-B. कासूगामायसिन त्यात घटक आहे. 1 मिलीनं कासूबी घ्या आणि 2 ग्रॅमने साप पावडर घ्या. साप पावडरमध्ये मँकोझेप आहे आणि 22 मधलं कार्बनडिझम सुद्धा आहे त्यात. साप पावडर 2 ग्रॅम आणि कासूबी 1 मिली याचं मिक्सचर करा आणि याची फवारणी घ्या. फवारणी शक्यतो ही फवारणी संध्याकाळच्या वेळेस घ्या, जेणेकरून संध्याकाळ जो रात्रभर असतो त्यात ते बुरशीचा अटॅक वगैरे जो होतो किंवा पाणी जे साचतं ते नील होऊन जाईल. तर लाल शेंगा पडत असतील तर कासूगामायसिन आणि बुरशीनाशक याची फवारणी करा. आणि शेंगा हळूहळू त्या हिरव्या होणार आहेत. कालांतराने जशा शेंगा वाढतील तसं होणार आहे. पण जास्त जर प्रमाण असेल आणि वाटत असेल की आपण नको काही जास्त रिस्क घ्यायला, तर एक कासूबी आणि सापावरची फवारणी घ्या आणि एक 8 दिवसांनी परत ही फवारणी रिपीट करा, जेणेकरून ते शेंगा हिरव्या होतील. ठीक, धन्यवाद. ते त्याच्यात मग लाल झालं